मित्रांनो, आज आपण महत्त्वाचे ऑपरेशन पाहणार आहोत. पहिलं ऑपरेशन आहे ऑपरेशन दोस्त. तुर्की आणि सिरियामध्ये झालेल्या भूकंपानंतर भारताने त्यांना मदत करण्यासाठी ऑपरेशन दोस्त राबवले. दुसरं ऑपरेशन आहे ऑपरेशन गरुड. ऑपरेशन गरुड हे सीबीआयने राबवले. भारतामध्ये असणारे ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी ऑपरेशन गरुड हे राबवण्यात आले. ऑपरेशन मेघचक्र. चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी हे ऑपरेशन सीबीआयकडून राबवण्यात आले. ऑपरेशन मेघचक्र. त्यानंतर महत्त्वाचं ऑपरेशन आहे ऑपरेशन मिशन अमानत. भारतीय रेल्वेकडून हे ऑपरेशन राबवले. प्रवाशांचं हरवलेलं सामान त्यांना परत देण्यासाठी ऑपरेशन अमानत राबवण्यात आले. ऑपरेशन गंगा. ऑपरेशन गंगा हे युक्रेनमध्ये अडकलेले आपले भारतीय नागरिक आहेत त्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवण्यात आले. पुढील ऑपरेशन आहे ऑपरेशन ओलिव्हिया. भारतीय तटरक्षक दलाने ओडिसातील कासवांना ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी हे ऑपरेशन राबवले. ऑपरेशन देवी शक्ती. तालिबानच्या ताब्यात असणारे आपले भारतीय नागरिक त्यांना बाहेर आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ऑपरेशन देवी शक्ती हे ऑपरेशन राबवले. ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम. सियाचीन ग्लेशियरवर दिव्यांग लोकांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे हे ऑपरेशन राबवलं. ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम. ऑपरेशन गंगा हे ऑपरेशन सर्वात महत्त्वाचं आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. युक्रेनमध्ये असणारे आपले भारतीय नागरिक आणि विद्यार्थी यांना बाहेर काढण्यासाठी भारताने आपले 4 मंत्री विविध देशांना पाठवले होते. त्यांची नावे आणि ते कोणत्या देशाला पाठवले होते हे लक्षात ठेवा. किरेन रिजिजू यांना स्लोव्हाकिया या देशामध्ये पाठवले होतं. हरदीप सिंग पुरी यांना हंगेरीमध्ये, व्ही.के. सिंग यांना पोलंडमध्ये आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांना रोमानिया या देशामध्ये पाठवले होते. या देशाच्या मदतीने भारताने ऑपरेशन गंगा यशस्वी केले. यानंतर पुढील ऑपरेशन आहे ऑपरेशन कावेरी. सुदानमधील गृहयुद्धामध्ये अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ऑपरेशन कावेरी ही मोहीम सुरू केली होती. या मोहिमेतून सुदानमध्ये अडकलेल्या आपल्या भारतीय लोकांना भारतामध्ये सुखरूपपणे परत आणण्यासाठी कावेरी हे ऑपरेशन राबवले. ऑपरेशन अजय. नुकत्याच सुरू असलेल्या इस्रायल आणि हमास या दोघांच्या युद्धामध्ये अडकून असलेले आपले भारतीय लोक त्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय हे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सुरू केले. त्यानंतर आपण या टॉपिकवर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, सुदानमधील भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले? पर्याय आहेत ए ऑपरेशन दोस्त, बी ऑपरेशन कावेरी, सी ऑपरेशन गंगा, डी ऑपरेशन मदत. याचं योग्य उत्तर आहे ऑपरेशन कावेरी. सुदानमधील देशांतर्गत युद्धात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने 24 एप्रिलपासून ऑपरेशन कावेरी ही मोहीम सुरू केली होती. या मोहिमेद्वारे जल आणि हवाई मार्गाने हजारो भारतीयांना मायदेशात परत आणण्यात भारत सरकार यशस्वी झालं आहे. या व्हिडिओमध्ये बघा कशा प्रकारे भारतीयांना सुखरूप आणण्यात येत आहे. सुदानबद्दल लक्षात ठेवा माहिती. सुदान हा देश कुठे आहे? सुदानच्या पूर्वेला इरिट्रिया आहे, पश्चिमेला चाड आहे, दक्षिणेला साऊथ सुदान आहे आणि उत्तरेला इजिप्त आहे. लक्षात ठेवा सुदान आणि त्याची राजधानी. प्रश्न दुसरा, भारत सरकारने राबवलेले ऑपरेशन करुणा कोणत्या देशाच्या संदर्भात होते? पर्याय आहेत ए श्रीलंका, बी भूतान, सी नेपाळ, डी म्यानमार. याचं योग्य उत्तर आहे म्यानमार. म्यानमारमध्ये विनाशकारी असे मोचा हे चक्रीवादळ आले होते. या चक्रीवादळाने प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी भारत सरकारने हे ऑपरेशन राबवले. मोचा हे नाव येमेन या देशाने ठेवले होते. लक्षात ठेवा येमेनने. पुढील प्रश्न आहे, ऑपरेशन नार्कोस कोणी सुरू केले होते? पर्याय आहेत ए सीबीआय, बी बीएसएफ, सी रेल्वे सुरक्षा बल आणि डी विदेश मंत्रालय. योग्य उत्तर आहे रेल्वे सुरक्षा बल. याद्वारे ऑपरेशन नार्कोस या अंतर्गत अंमली पदार्थाची तस्करी थांबवणे हे महत्त्वाचे काम करण्यात आले. यामध्ये मदत होती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची. या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने हे ऑपरेशन राबवण्यात आले आहे. पुढील प्रश्न पाहूया, रेल्वेमधून होणारी अवैध अंमली पदार्थाची चोरी शोधण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून कोणते ऑपरेशन राबवले गेले? पर्याय आहेत ए ऑपरेशन मिशन अमानत, बी ऑपरेशन सतर्क, सी ऑपरेशन आहट, डी ऑपरेशन नार्कोस. योग्य उत्तर आहे ऑपरेशन सतर्क. पुढील प्रश्न पाहूया, ऑपरेशन मेघचक्र हे कोणाद्वारे राबवण्यात आले?
पर्याय आहेत ए भारतीय रेल्वे, बी CBI, सी भारतीय वायुसेना, डी भारतीय नौसेना. याचं योग्य उत्तर आहे CBI. 2021मध्ये या संदर्भातच CBIने ऑपरेशन कार्बन राबवले होते. समाज माध्यमावरून मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेल्या चाइल्ड पोर्नोग्राफीला आळा घालण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आले. आता आपण थोडीशी CBI बद्दल माहिती घेऊया. CBI ची स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1963मध्ये. याचं ब्रीदवाक्य आहे इंडस्ट्री, इम्पॅरिटी अँड इंटेग्रिटी. संस्थापक आहेत आपले भारत सरकार, मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय वायुसेनेद्वारा राबविण्यात आलेल्या बालाकोट सर्जिकल स्ट्राईकचे नाव काय होते? पर्याय आहेत ए ऑपरेशन व्हॅनिला, बी ऑपरेशन विजय, सी ऑपरेशन बंदर, डी ऑपरेशन सुदर्शन. याचं योग्य उत्तर आहे सी ऑपरेशन बंदर. जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे CRPFच्या ताफ्यावर झालेल्या फॅड दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून हल्ला केला. जैश ए मोहम्मदच्या बालाकोटमधील तळावर केलेल्या या हल्ल्याला ऑपरेशन बंदर असे नाव देण्यात आलं होतं. पुढील प्रश्न पाहूया. ऑपरेशन परिवर्तन कोणत्या राज्य सरकारने राबवले? पर्याय आहेत ए कर्नाटक, बी आंध्र प्रदेश, सी महाराष्ट्र, डी केरळ. योग्य उत्तर आहे बी आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश राज्याने हे ऑपरेशन राबवले. याद्वारे अवैध होणारी गांजाची तस्करी आणि त्याचा साठा जप्त करून त्याचा विल्हेवाट लावण्यात आली आहे. पुढील प्रश्न पाहूया. ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम हे कोणत्या ठिकाणी राबवण्यात आले? पर्याय आहेत ए अटारी बॉर्डर, बी डोकलाम क्षेत्र, सी सियाचिन ग्लेशियर, डी बस्तर पठार. याचं योग्य उत्तर आहे सी सियाचिन ग्लेशियर. सियाचिन ग्लेशियरवर हे ऑपरेशन राबवण्यात आले. हे ऑपरेशन सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय यांच्याद्वारे राबवण्यात आले. दिव्यांग व्यक्तींना ट्रेकिंगचा अनुभव देण्यासाठी सर्वात जास्त उंच असणाऱ्या युद्धक्षेत्रावर भेट देण्यात आली. पुढील प्रश्न पाहूया. ऑपरेशन व्हॅनिला कोणत्या देशाच्या संदर्भात राबवण्यात आले? पर्याय आहेत ए मालदीव, बी श्रीलंका, सी बांगलादेश, डी मादागास्कर. याचं योग्य उत्तर आहे डी मादागास्कर. हा देश नकाशामध्ये कोठे आहे बघा. डायना हे चक्रीवादळ या देशामध्ये आलं होतं, त्यामुळे हे राबवण्यात आलं. मादागास्कर हा हिंदी महासागरातील बेट आहे आणि या जगातील सर्वात मोठा 4थ्या क्रमांकाचं बेट आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय व्यापारी जहाजांना सुरक्षा देण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवण्यात आले? पर्याय आहेत ए ऑपरेशन पवन, बी ऑपरेशन नमस्ते, सी ऑपरेशन संकल्प, डी ऑपरेशन आझाद. याचं योग्य उत्तर आहे सी ऑपरेशन संकल्प. भारतीय व्यापारी जहाजांना सुरक्षा देण्यासाठी भारतीय नौसेनेद्वारे ऑपरेशन संकल्प हे अभियान राबवण्यात आले. हे ऑपरेशन ओमानची खाडी आणि पर्शियाची खाडी या दरम्यान भारतीय व्यापार करणारे जहाज आहेत त्यांना सुरक्षा देण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आले. लक्षात ठेवा मित्रांनो, पर्शियन गल्फ आणि ओमानचे खाडी हे कुठे आहेत त्या संदर्भातले देश यांचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.